आज सई आपल्याला सांगणार आहे भोपळ्याची गोष्ट। सई रेडी? सांग। चलले भोपळ्याचे नक चलले भोपळ्याचे नक आणि ना आणि 4 दिवस म्हातारीला आठवली पोडीची आणि ना मोठं जंगल होतं आणि खूप पोरं जायची तिकडे, खूप पोरं जायची आणि कावळा चिमणी होती आणि ना झाडावर बसली एक पानं आणि ना एक सानी वाटेली असते आणि ना तिला आठवण येते पोडीची आणि ना आठवण आलं की सगळं साबण बोलते आणि ना काठी घेऊन परत जाते आणि ना त्याला आहे ना इकडे बघून वाघ सांग। भेटतो वाघ। वाघ काय म्हणतो? वाघ मी त्याला खाऊ का? मग म्हातारी काय म्हणते? नको, मी तुरटी खाते, झोपते, सकाळी उठते, एक मोठं भोपळा घेते आणि ना तुम्हाला खा। तुम्हाला खा। हा आणि पुढे गेला कल्ला भेटतो कल्ला, कल्ला म्हणतो मी तुला खाऊ का? मग म्हातारी काय म्हणती? लेकीकडे जाते, तुरटी खाते, 4 दिवस राहते, झोपते आणि सकाळी उठते आणि येते, मग तुम्हाला खा। नंतर म्हातारी चालत चालत जाते लेकीकडं, तिकडं जाते, तूप रोटी खाते, आराम करते। येताना लेक तिला काय देते? एवढा मोठा भोपळा। मग म्हातारी काय करते? भोपळ्यात बसते आणि घरी यायला निघते। मग पहिलं तिला कोण भेटतं? कोल्हा काय म्हणतो? भोपळ्या भोपळ्या। म्हातारी कुठय? म्हातारी काय म्हणती? म्हातारी बितारी काय नाही माहिती, चालले भोपळा टुनुक टुनुक, चालले भोपळा टुनुक टुनुक। आणि नंतर मग म्हातारी पळत सुटते। नंतर कोण भेटतं? कोल्हा झालं की आता कोण भेटतं? वाघ काय म्हणतो? भोपळ्या भोपळ्या। काय म्हणतो? भोपळ्या भोपळ्या। म्हातारी कुठय? म्हातारी बितारी मला नाही माहित, चालले भोपळा टुनुक टुनुक। मग म्हातारी भोपळ्यात बसते आणि पळत पळत घरी जाते आणि घरून काय आणते? सगळ्यांना मारती, म्हणजे वाघाला आणि कोल्ह्याला लय मारती नुरडत आणती आणि परत भोपळ्यात बसती आणि डायरेक्ट घरी जाते आणि ते बसल्यात येड्यागत करत, ते का बसलीत येड्यागत भांडत है ना? चल रे भोपळ्या, चालले भोपळा टुनुक टुनुक आणि लगेच पळत गेली आणि ना काठी आणली। हो खूप मारामारी केली म्हातारीने। वा 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 वा, व्हेरी गुड, नाईस, खूप छान गोष्ट सांगितलेली आज तुम्ही। याबद्दल आम्ही तुमचा सत्कार करण्यात आहे। तुम्हाला काय पाहिजे ते खाऊ देणार।